अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. बाळा ऐक, मी साक्षात श्री गुरुदेव दत्त तुझ्याशी बोलत आहे. माझं बोलणं तू थांबवू नकोस बाळा, कारण हे बोलणं माझ्या मंत्रामध्ये आहे. बाळा, हा मंत्र तुला पैसा देईल, तुझे सर्व डोक्यावरील कर्ज फिटवेल, तुझ्या घरामध्ये भरभराट येऊन जाईल. पण त्यासाठी तुला एक अट आहे. हा मंत्र ऐकत राहा, शेवटपर्यंत ऐक. थोडा वेळ नाही तर अख्खा ऐक, मध्ये थांबू नकोस, शेवटपर्यंत ऐकत राहा. हा मंत्र ऐकताच तुझ्या आयुष्यामधून दरिद्रीपणा निघून जाईल. तुला वाटेल एवढं सोपं आहे का? हो बाळा, हे सोपंच आहे. सर्व काही तुझ्यासाठी सोपं आहे, परंतु मनातून इच्छा पाहिजे. तुझ्या मनातील इच्छेला तू साक्षात आणू शकतो. हा मंत्र नाही तर स्वामींचा आभास आहे. जिथे स्वामी शक्ती वास करते त्या घरावरील सर्व कर्ज दूर होते. तुमच्या घरामध्ये पैसा येतो. तुमची अडकलेले सर्व कामे पूर्ण होतात. डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होतो. कर्जाच्या डोंगरामधून कायमची सुटका मिळते. भक्तांनो, श्री दत्तगुरू महाराजांचा हा मंत्र पावन झालेल्या हजारो वर्षापूर्वी श्री दत्तगुरूंनी आणलेला हा योग म्हणजे हा मंत्र आहे. तुम्हाला हा मंत्र शेवटपर्यंत ऐकायचा आहे. या मंत्रामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती दूर निघून जाते आणि सकारात्मक शक्तीचा प्रभाव तुमच्या घरामध्ये पडतो. त्यामुळे साक्षात श्री स्वामी समर्थ माऊलींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशक्य ही शक्य गोष्टी प्राप्त होतील. स्वामींचा वास तुमच्या घरामध्ये सतत दरवळत राहील आणि तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी कायमची दूर पळून जाईल. घरामध्ये पैसा टिकत नाही. घरामध्ये आलेला पैसा राहत नाही. घरात जास्तीचा खर्च होऊन जातो. त्यामुळे तुम्ही खूप त्रस्त आहात. तुमच्या घरामध्ये गरिबीचं सावट संकट तयार होत आहे. परंतु तुला घाबरून जाण्याची गरज नाही. जोपर्यंत माझा हात तुझ्या डोक्यावरती राहील तोपर्यंत तुझ्या घरावरती संकट मी कधीच येऊ देणार नाही. होय बाळा, तू नितांत सेवा करत राहा. मी तुझा हात धरून तुला वरती काढेल. तुला वाटत असेल की मी गरिबीमध्ये खूप वेदना सहन करत आहे, परंतु त्या वेदना तुला आता सहन करायची ताकद मी देणार आहे. हा मंत्र तुला खूप मोठा शक्तीला ताकद देण्यासाठी योग्य ठरणार आहे. म्हणून बाळा, तुझ्या घरातील अडचणींचा सामना करण्यासाठीच मी तुझ्यापर्यंत पोचलो आहे. आणि तुला फक्त माझ्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं टाईप करायचं आहे. जो कोणी माझा भक्त या मंत्राला इग्नोर करतो त्या भक्ताला मी तरीही आशीर्वाद देतच राहील, कारण ती सर्व भक्त माझे आहे. परंतु ते भक्त माझे मंत्र शेवटपर्यंत ऐकतील त्याच्या डोक्यावरील कर्ज मी समूळ नष्ट करणार आहे. म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकत असाल, तुम्ही जर हा मंत्र ऐकत असाल, स्वच्छ मनाने हा मंत्र शेवटपर्यंत चालू करून सोडून द्या. त्या भक्ताला नक्कीच आशीर्वाद रूपी मी पैसा देऊन जाईल. भक्तीच्या मार्गामध्ये जो कोणी आडवा येतो त्याला स्वामी समर्थ सरळ करण्याचे काम करत असतात. श्रद्धेने आणि एकाग्रतेने या मंत्राची शक्ती तुम्हाला नक्की कळल्याशिवाय राहणार नाही. लाखो प्रयत्न करूनही तुमच्या अधुऱ्या इच्छा तुमच्या स्वप्नांना तोडून टाकतात. म्हणूनच श्री दत्तगुरू महाराज तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. तुमचं सर्व कर्ज माफ करण्याची ताकद या दत्तगुरू मंत्रामध्ये आहे. भक्तांनो, अगदी स्वच्छ मनाने ऐकत राहा आणि तुमच्या परिवारालाही ऐकायला लावायला हा मंत्र चालू करा. म्हणजे तुम्ही जर ऐकत असाल 1008 वेळा आणि तुमच्या घरामध्ये सदस्य असतील 5, तर 5000 आणि वरचे 8, म्हणजे तुम्ही खूप बलशाली आणि शक्तिशाली मंत्र तुमच्या घरामध्ये ऐकाल. सर्वजणांनी हा मंत्र ऐकल्याने तुमच्या घरामध्ये निरोगी आणि आयुष्य लाभते. तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराटी येते, कारण सर्व तुमच्या घरातील नकारात्मक गोष्टीचा प्रभाव दूर पळून जातो आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येत राहते. त्यामुळे चिंतेची बाब तुम्हाला कधीच भासणार नाही. तुमच्या घरामध्ये पैशाचा प्रवाह अगदी पाण्यासारखा चालू राहील.
पावसाप्रमाणे तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील. तुम्ही फक्त स्वामी समर्थ आणि दत्तगुरू महाराज यांची नितांत सेवा करा. बाकी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. भक्तांनो, हे आम्ही तुम्हाला व्यर्थ बोलत नाही. आज लाखो आणि करोडो भक्त श्री दत्तगुरू महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणाशी येऊन लीन होतात. त्यामुळे त्यांनाही काहीतरी प्राप्त झाल्याशिवाय ते एवढी प्रगती तेवढी त्यांची हिंमत स्वामी समर्थ महाराजापर्यंत येऊन दाखवतात. जर त्यांना काहीच मिळाले नसते तर त्यांनी एवढी मोठी सेवा कधीच केली नसती. त्यामुळे तुम्हालाही सेवा करण्याचा योग आला आहे. तुम्हालाही मंत्राची शक्ती दाखवण्याचा वेळ आला आहे. तुम्हीही पैशांच्या पाण्यामध्ये खेळणार आहात. तुम्हीही करोडोंची संपत्ती प्राप्त करणार आहात. तुम्हीही कर्जातून मुक्त होणार आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की नक्कीच तुम्ही हा मंत्र 1008 वेळा ऐका, जेणेकरून तुमचे आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्याकडे पैसा येण्यासाठी वेळ लागणार नाही. तुमच्या घरातील संकट टळण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून श्री दत्तगुरू महाराज यांच्या पावन झालेल्या मंत्राने आयुष्य सुकर होऊन जाते. त्यामुळे उशीर न करता आपण या मंत्राला सुरुवात करूया. मंत्र शेवटपर्यंत ऐकत राहा. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून दत्तगुरू महाराजांचे मंत्र आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. चला तर मग भक्तांनो, आपण मंत्राला सुरुवात करूया. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्लीं धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम ह्रीं श्रीं क्रीं क्लीं श्री धन मम गृहे नमः. ओम
ह्रीं श्रीं क्लीं श्लीं धन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्लीं धन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्रीधन मम गृहे नमः। ॐ ह्रीं श्रीं क्लीं क्लीं श्रीधन मम गृहे नमः।